नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्लिश मीडियम इयत्ता 10वी म्हणजे इंग्रजी माध्यम विषय मराठी या विषयाबद्दल म्हणजे प्रश्नपत्रिकेबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। या ठिकाणी मराठी विषय हा अतिशय इंग्लिश माध्यमासाठी म्हणजे इंग्रजी माध्यमासाठी अतिशय सोपा आहे, परंतु या ठिकाणी आपल्याला फक्त वाचन लेखन करता आलं पाहिजे। वाचन लेखन करता आलं तर या ठिकाणी पास होणं एकदम सोपं आहे। तर तुम्ही म्हणणार की सर असे कसे बोलतात की पास होणं सोपं आहे। बघा, इथं आपल्याला 3 तास वेळ असतो, 80 मार्क असतात आणि त्यांच्या काही सूचना असतात आपल्याला, तर त्या सूचना इथं आपण त्या फॉलो करायच्या आहेत। सूचना महत्त्वाच्या काय असतात की आकलन कृती, व्याकरण कृती यामधील आकृत्या काढाव्यात, आकृत्या पेनेनेच काढाव्यात आणि स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखन नियमानुसार लेखन याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे। म्हणजे आपण पेपर लेखन करतो त्या ठिकाणी नीटनेटकेपणा, सुटसुटीतपणा, लेखन नियमानुसार लेखन केलेलं पाहिजे। आता आपला पहिला या ठिकाणी मराठी विषयातील इंग्रजी माध्यम पुन्हा म्हणतो, हा इंग्रजी माध्यमाचा पेपर आहे 80 मार्काचा। या ठिकाणी पहिला विभाग आहे आपला गद्य। गद्य म्हणजे धडा, म्हणजे जे आपले पाठ असतात। तर या ठिकाणी आपल्याला फक्त वाचन प्रॉपर करता आलं, वाचन, तर तुमचे 7 गुण तुम्हाला इथं मिळू शकतात। त्याला किती गुण असतात? 7 गुण। बघा, इथं आपल्याला हा पॅराग्राफ दिलेला आहे बघा, आणि पॅराग्राफ दिल्यानंतर त्याच्या खाली आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। मी पुन्हा इथं म्हणतो, जर तुम्हाला प्रॉपर वाचन करता आलं आणि वाचन केल्यानंतर तुम्हाला ते समजतं आणि लिखाण जर आलं तर तुम्ही हे 7 मार्क अचूकपणे घेऊ शकता। या बघा, इथं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे उत्तर लिहा, त्याला 2 मार्क दिलेले आहेत आणि हे प्रश्न सगळे हे पॅराग्राफमधूनच विचारलेले आहेत। मी पुन्हा म्हणतो, इथं बघा, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारे वाक्य लिहा। आता बघा, आपल्याला हा पॅराग्राफ वाचायचा आहे आणि पॅराग्राफवर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे, उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारे वाक्य। आता हा जर तुम्ही पॅराग्राफ व्यवस्थित वाचून घेतला असेल तर तुम्ही इथं उपोषणाची बातमी चाळीत जाहीर झाल्यावर कानावर येणारे वाक्य तुम्ही लिहू शकता। तर या ठिकाणी त्या लेखकाच्या कानावर जे वाक्य येत होते तर ते तुम्हाला इथं लिहायचे आहेत। आता बघा, इथे एक वाक्य बघा, अशी वाक्य माझ्या कानावर येऊ लागली। आता इथं कोणकोणते आहेत बघा, हे बघा, इथं वाक्य दिलेलं आहे, नाही ती भानगड आहे, उगीच हात दाखवून अवरक्षण, पेरलं नाही म्हणून खाजगी झालं, अशी हे वाक्य तुम्हाला इथं लिहायचे आहेत। फक्त तुम्हाला वाचन करता आलं पाहिजे। नंतर आहे बाळाची आई करत असलेला उद्योग। आता बाळाची आई काय उद्योग करत होती ते तुम्हाला इथं लिहायचे आहे। हे पण तुम्हाला कशामधून लिहायचं आहे? कशामधून? पॅराग्राफमधूनच लिहायचं आहे। तर बाळाची आई काय उद्योग करत होती? असलेला उद्योग, तर इथे तुम्हाला उद्योग लिहायचा आहे। तर हे सगळं तुम्हाला पॅराग्राफमधून लिहायचं आहे, काय उद्योग करत होती। आता आकृतीबंध पूर्ण करा। बघा, आकृतीबंध पूर्ण करा। कार्डवर वाढलेले वजन, तिथं वजन किती वाढलेलं आहे, किती पाऊंड, काय ते तिथं तुम्हाला लिहायचं आहे। लेखकाची आस्था वाढू लागलेले शब्द, आस्था वाढू लागलेले शब्द तिथं लिहायचे आहेत। आता प्रश्नपत्रिक हे तुम्हाला गद्य पॅराग्राफमधून लिहायचं आहे, म्हणून मी त्या फक्त चर्चा करतोय। स्वमत हे प्रत्येकाचं वेगळं वेगळं असू शकतं, कारण ते तुमचं स्वतःचं मत लिहायचं आहे। त्याला 3 मार्क असतात। बघा, किती मार्क आहेत? 3 मार्क। वजन कमी करण्यासाठी लेखकाने केलेला प्रयत्न तुमच्या शब्दात लिहा। आता इथं तुमच्या शब्दात लिहायचं, म्हणजे तुम्ही जो पण पेपर लिहिणार आहे विद्यार्थी त्याने त्याच्या शब्दात लिहायचं आहे की लेखकाने वजन कमी करण्यासाठी कोणते प्रयत्न केले होते। त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पॅराग्राफ दिलेला आहे, पुढील गद्य उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा। याला पण 7 मार्क आहेत आणि हा पॅराग्राफ पण आपल्याला वाचायचा आहे।
हा पॅराग्राफ फुटप्रिंट्स आहे, म्हणजे जो पाठ आहे फुटप्रिंट्स त्याच्यावर आधारित आहे. आणि यामध्ये आकृतिबंध पहिला आहे, त्याला 2 मार्क आहेत. बघा, रेखा मावशीची कामे. आता रेखा मावशी कोणकोणते कामे करत होती? भांडे धुणे, फरशी पुसणे, असे 2 कामे तिची लिहायचे आहेत. चौकटी पूर्ण करा. दार उघडणारा, कोणी दार उघडलं? अभिषेकने. फरशी पुसणाऱ्या रेखा मावशी. अभिषेकचा आत्तेभाऊ कोण होता? तो आपल्याला लिहायचा आहे. आणि स्वच्छतेची भुक्ती ते आपल्याला इथं लिहायचं आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक हे वाचायचं, कारण अभिषेकचा आत्तेभाऊ सुमित आहे. स्वच्छतेची भुक्ती ते तुम्हाला इथं लिहायचं आहे. तर हे प्रॉपर तुम्ही जर वाचन केलं, सगळे उत्तरे हे पॅराग्राफमध्ये असतात. तुम्हाला मी पुन्हा म्हणतो, तुम्ही जर पॅराग्राफ पूर्ण व्यवस्थित वाचला तर तुमच्या मनात कोणती शंका राहणार नाही आणि तुम्ही एकदम चांगल्या मार्काने पास होऊ शकता. इथं पण हे 2-2, 4 मार्क्स आहेत. इथं हे आपले एकदम तुम्ही जर वाचन परिपूर्ण केलं आणि जर तुम्हाला तर हे मार्क तुमचे एकदम हातचे मार्क असतात. हे मार्क कट होऊ शकत नाही. आणि मी हा पेपर तुम्हाला एक्सप्लेन करण्याची गोष्ट हीच आहे का, जे इंग्लिश मीडियमचे विद्यार्थी म्हणजे इंग्रजी माध्यमाचे जे विद्यार्थी असतात त्यांना मराठी विषयाची खूप भीती असते. तर या ठिकाणी पुन्हा मी तुम्हाला म्हणतो, बघा सहमत, इथं सहमत पण इथं बघा, इथं पण त्याला 3 मार्क आहेत. सहमत, सर्वांना आठवड्यातून एकदा तरी सायकलचा वापर करावा या वाक्यात तुम्हाला समजलेला अर्थ. आता सायकल का वापरावी हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. हे तुमचे मार्क असतात, ते तुम्ही पेपरमध्ये लिहित नाही, प्रश्न सोडून देता. त्यामुळे तुम्हाला मराठी विषयामध्ये नापास होण्याची खूप भीती असते. या ठिकाणी पुढचा आपल्याला पॅराग्राफ दिलेला आहे. पुढील अपठित गद्य, म्हणजे हा आपल्याला पाठातील नाही, तर आपल्याला कॉमन एक दिलेला आहे. अनसीन पेसेज असतो जसा इंग्रजी विषयामध्ये, तर हा आपल्याला अपठित गद्य उत्तराच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृती करा. तर हा आपल्याला किती मार्काला दिलेला आहे? 4 मार्काला. किती मार्काला दिलेला आहे? 4 मार्काला. तर बघा, अगोदर सेम आहे, आपल्याला वाचून घ्यायचं आहे. वाचन महत्त्वाचं आहे. तुम्ही अगोदर वाचन शिका. शिक्षणामुळे मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती. आता बघा इथं शक्ती, मानवाच्या विकसित होणाऱ्या शक्ती कोणत्या? मानसिक आणि बौद्धिक शक्तीचा विकास होतो. तर इथं तुम्हाला ते लिहायचं आहे. तर बघा, इथं महत्त्वाचं आहे, वाचन महत्त्वाचं आहे. इथं वाचन जर तुम्हाला प्रॉपर आलं तर तुम्ही पेपर एकदम चांगल्या पद्धतीने लिहू शकता. त्याच्यातलाच पुढचा आहे आपल्याला टिप लिहा. बघा, टिप लिहा. स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम. आता स्त्री शिक्षणाचे चांगले परिणाम हे तुम्हाला लिहायचं आहे. पुढचा आहे पद्य विभाग. पद्य विभाग बघा, इथं 8 मार्काचा आहे. पद्य विभाग तुम्हाला ही पद्य म्हणजे कविता वाचून घ्या. 2 दिवस कवितेचं नाव, 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले. तर ही कविता तुम्हाला पूर्ण वाचायची आहे आणि त्याच्या आधारावर इथं प्रश्न विचारलेले असतात. बघा, कृती पूर्ण करा. कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट. आता जर तुम्ही कविता प्रॉपर वाचली तर कवीचे सर्वस्व असलेली गोष्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. पुढचा आहे कवीचा जवळचा मित्र. आता कवीचा जवळचा मित्र तुम्हाला ते कवितेमध्ये शोधून लिहायचं आहे. पुढचा आहे कृती पूर्ण करा. कवीचा प्रयत्नवाद व आशावाद दाखवणारी ओळ लिहायची आहे. आता तिथे ती वरती ओळ आहे, त्याची आशावाद आणि प्रयत्नवाद या कोणत्या ओळीमध्ये दिसून येतं ते तुम्ही तिथे ती ओळ लिहायची आहे. दारिद्र्याकडे घाण पडलेले हात या शब्दसमूहाचा अर्थ लिहा. इथं तुम्हाला या शब्दसमूहाचा अर्थ लिहायचा आहे. याला पण 2 म्हणजे 2 यांना 2 मार्क आहेत. पुढे आपण जाऊया. पुढील शब्दांचा अर्थ लिहा. आता पुढील शब्दांचा अर्थ लिहायचा म्हणजे इथं अर्थ त्याचा समानार्थीचा अर्थ येईल. अर्थ काय? समानार्थी. म्हणजे त्याचं आपण पर्यायी शब्द एक प्रकारचं दारिद्र्य म्हणजे काय असतं, हरघडी, सहाय्य, दुनिया, याचं तुम्हाला सारखा शब्द लिहायचा आहे. आपण कसं जुळा म्हणतो, जुळा, तसे दारिद्र्य, हरघडी, सहाय्य, दुनिया, तर हे तुम्हाला लिहायचं असतं. आता या ठिकाणचं दारिद्र्य, गरिबी, हरघडी म्हणजे प्रत्येक वेळी, सहाय्य म्हणजे मदत, दुनिया म्हणजे जग किंवा आपण जे तुम्हाला लिहायचं आहे दुनिया, याचं जग आपण लिहितो, बरोबर ना. तर इथं काव्य सौंदर्य.
काव्य सौंदर्य इथं तुम्हाला लिहायचं आहे. काव्य सौंदर्य 2 मार्काला आहे. कवितेत व्यक्त झाले जीवन सत्य याबाबत तुमचे विचार स्पष्ट करायचे आहेत. हे पण 2 मार्काला आहेत. हे तुमच्या शब्दात लिहायचं आहे. आता इथं बघा प्रश्न दुसरा आहे. पुढील 2 कवितांपैकी कोणत्या एका कवितेची खालील मुद्द्याच्या आधारे कृती सोडवा. आता बघा अंकीला मी दास तुझा आणि पुढं आहे स्वप्न साकार. या 2 कविता दिलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातून एक कविता घ्यायची आहे. आता बघा अंकीला मी दास तुझा प्रस्तुत कवितेचे कवी व कवयित्री यांचं नाव इथं लिहायचं आहे. त्याला 1 मार्क्स आहे. प्रस्तुत कवितेचा विषय कोणता आहे तो लिहिल्यानंतर तुम्हाला 1 मार्क्स आहे. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळीचा सरळ अर्थ लिहायचा आहे. वनवा लागलायसे वने पाडस चिंतित हरणी याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे. त्याला किती मार्क आहे? 2 मार्क आहेत. प्रस्तुत कविता आवडण्याचे व न आवडण्याचे कारण लिहा. तुम्हाला आवडलेली आहे किंवा न आवडलेली आहे त्याचं कारण लिहायचं आहे. त्याचे 2 मार्क इथं आहेत. आणि प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. माता, कनवाळू, काज, धेनू. आता हे तुम्हाला याचे अर्थ लिहायचे आहेत. याला प्रत्येकाला अर्धा मार्क आहे. असे 4 यांचे 2 मार्क होतात. तर हे तुम्हाला लिहायचं आहे. आता त्या ठिकाणी स्वप्न साकार करू सेम कविता म्हणजे दुसरी कविता सेम पद्धतीने लिहायचं त्याचं आहे. आता पुढचं आहे स्थूल वाचन. आता स्थूल वाचन या ठिकाणी बघा स्वमत प्रश्न तिसरा आहे. स्वमत अभिकृती कोणतेही 2 लिहा. इथं टिपा आहे होमी बाबा. तर होमी बाबा किंवा पंथीच्या उदाहरणातून जाता असताना या कवितेचे व्यक्त झालेले विचार स्पष्ट करायचे आहेत. आणि थोड्याशा पाण्यावर कसे वाढावे याचा नमुना म्हणजे कॅक्टस या विधानाची यथार्थ स्पष्ट करा. आता हे तिन्ही आपल्याला इथं कॅक्टसबद्दल पण तुम्हाला मराठी विषयामध्ये आहे, पंथीचा आहे आणि होमी बाबा. तर हे तिन्ही याच्यातून कोणतेही 2 तुम्हाला लिहायचं आहे. त्याला 6 मार्क आहेत. प्रत्येक टिपला हे किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. तर तुम्ही चांगल्या पद्धतीने तिथे लिहायचं आहे. पुढचं आपलं आहे भाषा अभ्यास. आता बघा भाषा अभ्यास इथं 8 मार्क आहेत याला. प्रश्न चौथा आहे व्याकरण घटकावर आधारित कृती करा. पुढील वाक्यप्रकार ओळखा. आता वाक्यप्रकार ओळखा म्हणजे कोणतं? तुम्हाला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ या तिनाच्या आधारावर हे वाक्यप्रकार ओळखायचा. शाबास, चांगले काम केलेस तू. मुलांनो रांगेत चला. तर कंसातील सूचनेनुसार वाक्य रूपांतर करा. आता बघा इथं तुम्हाला नकारार्थी करायचं आहे, तर विधानार्थी करायचं आहे. तर ही कल्पना चांगली आहे. हे वाक्य तुम्हाला नकारार्थी करायचं आहे म्हणजे निगेटिव्ह. जगात सर्व सुखी असा कोण आहे? इथं विधानार्थी करायचं आहे म्हणजे तुम्ही विधान करताय. आता तिसरा आहे पुढीलपैकी 2 वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. रममान होते, झोकून देणे, अंगाचा तिळपापड होते. आता रममान होणे याचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. वाक्यात उपयोग करताना हेच शब्द आले पाहिजे. झोकून देणे, अंगाचा तिळपापड होणे. या ठिकाणी आपण भाषिक घटकावर आधारित कृती. पुढील शब्दासाठी समानार्थी शब्द लिहायचा. आता झाडाला आपण काय काय म्हणतो ते तुम्हाला लिहायचं आहे. घराला काय आपण म्हणतो? घर, सदन काय तुम्हाला लिहायचं आहे. झाडला वृक्ष, तरू काय लिहायचं ते लिहायचं. पुढील शब्दासाठी विरोधार्थी शब्द प्रामाणिक, अप्रामाणिक, सावध, बेसावध असं तुम्हाला लिहायचं आहे त्या ठिकाणी. शब्दसमूह समाजाची सेवा करणारा. आता समाजाची सेवा करणारा त्याला आपण काय म्हणतो? इथं ते तुम्हाला समाजसेवक ते तुम्हाला लिहायचं आहे. वचन बदला. रस्ता, रस्ते, भिंत, भिंती. तर असं तुम्हाला त्याचं वचन बदलायचं आहे. अचूक शब्द ओळखा. इथं बघा 4 शब्द दिलेले आहेत. याच्यातून आपल्याला अचूक गारहाणी, 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 ग्रा. आता या 2 शब्दातून अचूक शब्द आहे तर ते तुम्हाला लिहायचं आहे. प्रक्रिया, 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 प्रक्रिया. तर याच्यातून तुम्हाला शब्द लिहायचं आहे. तर बघा इथं पण प्रक्रिया हे शब्द दोन्ही पण सारखेच आहे. पुढे आपण जाऊ
पुढील विरामचिन्हांची नावे लिहा. इथं बघा हे कोणतं नाव आहे, हे कोणतं आहे, हे कोणतं आहे आणि हे कोणतं आहे. हे विरामचिन्ह तुम्ही पाठांतरमध्ये प्रश्नचिन्ह आहे, हे 4 दिलेले आहे. 4ही तुम्ही लक्षपूर्वक हे करा. आता उपयोजित लेखनाकडे जाऊ. बघा, पुढील निवेदन वाचा व त्या खालील कृती सोडवा. इथं झाडे लावा, झाडे जगवा. तर हे तुम्हाला करायचं आहे. कुणाल गायत्री पिंगळे, विद्यार्थी ज्ञानसंपदा तळेगाव दाभडे या नात्याने. आता हे तुम्हाला इथं काय करायचं आहे, पत्र करायचं आहे. पत्रकार पत्र लिहायचं आहे. शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ट्रस्टच्या व्यवस्थापकांना लिहा किंवा चांगल्या उपक्रमावर हिरवाई ट्रस्टचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. बघा, इथं आता हे औपचारिक पत्र आहे. हे कोणतं आहे, औपचारिक पत्र. तर हे तुम्हाला पत्र लिहायचं आहे. पत्र लिहिताना या साईटनी पत्ता आला पाहिजे आणि जो पण लिहितो तुम्ही आपला ते लिहायचं, सगळं एकाच लाईनीत आलं पाहिजे. या ठिकाणी बघा, खालील कृती सोडवा. हे तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे. जाहिरात, चला करूया भ्रमंती, याच्यावर तुम्हाला जाहिरात लेखन करायचे आहे. आणि जाहिरात लेखनसाठी पण तुम्हाला इथे बघा किती मार्क दिलेले आहेत, 10 मार्क दिलेले आहेत. कोणत्याही 2 कृती हे करायच्या आहेत, त्याच्यात तुम्हाला 10 मार्क दिले आहेत. पुढची कृती बघू कोणती आहे. तर बघा, इथं तुम्हाला नोंदणी शुल्क लिहायचं, म्हणजे प्रश्न दिलेले आहेत. बघा, मागच तुम्ही वाचन प्रॉपर केलं ना, तर इथं नोंदणी शुल्क तिथं दिलेलं आहे. उद्यानात भ्रमण करण्यासाठी वयोगट किती पाहिजे, उद्यानात फिरणारा कालावधी, जंगल भ्रमंतीचे ठिकाण, आयोजक संस्थेचे नाव, तिथं पहिल्या पेजवर सगळं दिलेलं आहे. आता बातमी लेखन. इथं तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे. तर हे बातमी लेखन करताना पण तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने जनता विद्यालय शहर येथे मराठी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा, प्रमुख पाहुणे, तर ही तुम्हाला बातमी लेखन करायचं आहे याचं. तर तारीख पण दिलेली आहे आणि वेळ पण दिलेली आहे. आता खालील मुद्द्याच्या आधारे कथा लिहा. आता बघा, कथा इथं तुम्हाला 1/3 दिलेलं आहे, 1/4 दिलेलं आहे. तर ही तुम्हाला कथा द्यायच्या आहेत. नंतर तुम्हाला त्या कथेचं नाव, टायटल पण द्यायचं आहे, म्हणजे शीर्षक द्यायचं आहे. आणि तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने इथं जवळपास हे 5 मार्काला आहे, म्हणजे याच्यातून आपण हे करू शकतो. तर एक इथं तुम्हाला मुद्दे दिले आहेत. मुद्द्याच्या आधारे तुम्ही गोष्ट, कथा लिहू शकता. आता इथे बघा, लेखन कौशल्याला आहेत. इथं तुमचं बघा अनुभव, म्हणजे प्रसंग लेखन दिलेलं आहे. इथं शालेय प्रजासत्ताक दिनाबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. बघा, 8 मार्क बाजूला आहेत. तर इथं 2 कृत्या दिलेल्या आहेत, त्याच्यावरून एक कृती सोडवायची असते. तर हे तुम्हाला मुद्दे दिलेले असतात, ते मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला लेखन करायचं आहे. एकदम सोपं असतं, तुम्ही फक्त लक्षपूर्वक. आता आपण लास्टला येऊया. इथं बघा, आत्मकथन. आत्मकथन म्हणजे कसं, मी क्रीडांगण बोलत आहे. मग इथे तुम्हाला हे मुद्दे दिलेले आहेत, त्याच्या आधारावर एक तुम्ही क्रीडांगण आहेत आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. आणि इथं वैचारिक लेखन, मी माझ्या देशाचा नागरिक या विषयावर खालीमध्ये विचारात घेऊन लेखन करा. तर आपण देशाचा नागरिक आहोत याच्या आधारे आपल्याला ते लिहायचं आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क पाडू शकता. मनात कोणतीही शंका ठेवायची नाही. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्हाला वाचन आलं ना आणि लेखन आलं, तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी कष्टात, असं म्हणायला गेलं, कष्ट तर पाहिजे, इथं अभ्यासाला कष्ट पाहिजे, कोणताही शॉर्टकट नसतो. पण तुम्ही जर वाचन प्रॉपर केलं ना, वाचन लेखन, तर तुम्ही या सीन पेशेज, अनसीन पेशेज आणि ग्रामर याच्यावर तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स घेऊ शकता. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांमध्ये जी मनात भीती असते मराठी विषयाबद्दल, ती ठेवू नये. तुम्ही फक्त वाचन आणि लेखन करा, तुम्ही पास होऊ शकता. धन्यवाद.